अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. किंवा आपल्या आघाडीकडनं कोणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाहीये, काय आपली पक्षाची भूमिका आहे? आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे की या विधान परिषदेच्या निवडणूक घोडे बाजाराला ऊत आलेला आहे आणि ह्या घोडे बाजारात आपण सहभागी होऊ नये अशा प्रकारचा मी साहेबांना अहवाल दिला आणि साहेबांनी पण त्या दृष्टिकोनातनं ठीक आहे, जर आघाडीचा उमेदवार असेल तर त्याला पाठिंबा द्या आणि नसेल तर कुठल्याही अपक्षाला किंवा कोणालाही पाठिंबा द्यायचा नाही अशा प्रकारची स्पष्ट भूमिका या ठिकाणी मी मांडतो. कोणी अर्ज भरलेत ह्याची मला कल्पना नाही. नाही, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाही करणार. दोन दिवस एवढा वेळ का लागला? जर आपल्याला माहिती होतं आपण लढणार नाही किंवा तुम्हाला घोडे बाजार आपल्या दोघांनी अर्ज पण घेतले होते, पुढे काय झालं? आज 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 ठरलं आमचं. आज मीटिंग तुम्हाला सांगितलं, आज मीटिंग झाली. आपल्याकडे एवढे सक्षम उमेदवार नाही, काय सक्षम उमेदवार नाही असं समजला तरी चालेल. घोडे बाजारामध्ये सामील करण्या एवढे सक्षम उमेदवार आमच्याकडे नाही. त्या प्रत्येक गोष्टीला तर्कवितर्क करायचं काही कारण नाहीये. तुम्ही फार हुशार आहात सर्वजण पत्रकार बंधू, काय ताकावरनं जाऊन द्या. आणि भाजपला आणि शिवसेना त्यांनी विरोध दर्शवला त्या ठिकाणी. त्यांनी त्यांची स्पष्ट भूमिका सांगितली की आम्ही कोणत्याही प्रकारे त्यांच्यासोबत जाणार नाही, आमच्या नगर संस्थांना मतदान करणार नाही. असे असताना आपण महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरं जायची गरज होती. मात्र आपण या निवडणुकीत नाही, तुमचा तो तर्क आहे की आम्ही सामोरं जायचं हवं होतं म्हणून, पण आम्हाला वाटतं की ह्या घोडा बाजारात सहभागी होऊ नये हा दृष्टिकोन आम्ही स्पष्ट केलेला आहे आणि म्हणून आम्ही आमचा उमेदवार दिला नाही. तोच विचार चालू आहे. त्यासाठी साहेबांचे 52 लोकांची बैठक घेऊन त्यावेळेस संदर्भात काही साहेबांचा आदेश येतोय तो त्यांच्याकडे पोहोचवला जाईल. या सगळ्या याच्यामध्ये आपले जे मतदार आहेत त्यांनी कुणाला नेमकं मतदान करायचं याबाबतच्या काही सूचना आहेत का? आता तरी नाही आहेत, अजून 18 दिवस बाकी आहेत. 52 लोकांची बैठक घेणार आहे, उद्धव साहेबांशी बोलून द्या. साहेबांचा जो आदेश असेल तो त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. पण आपल्याला नव्हती जागा लढवायची तर तुमचे मित्र पक्ष होते, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी होती किंवा काँग्रेस होते, त्यांना तुम्ही जागा देऊ शकता. आम्ही त्यांना सांगितलं होतं तुमच्याकडे उमेदवार असतील तर तुम्ही सांगा आम्हाला. त्यांनी ते केलं नाही हा त्यांचा प्रश्न आहे ना. आता तुमच्याकडे मतदारांचं संख्याबळ कमी आहे म्हणून तुम्ही निवडणुकीमध्ये माघार घेत आहात. तुम्ही जे वारंवार घोडे बाजार म्हणतात त्यामुळे संख्याबळ तर कमी आहेच, त्या तुलनेत त्यांचं संख्याबळ जास्त आहे, भाजपचं जास्त आहे किंवा शिंदे सेनेचं जास्त आहे, याबद्दल वादच नाही ना. ते तर पेपरवरच आहे. ते आमचं संख्याबळ कमीच आहे, पण संख्याबळ कमी असताना सुद्धा चांगल्या प्रकारचे मतदान कशा प्रकारे घेतलं जाऊ शकतं, पुन्हा तोच शब्द येईल माझ्या तोंडातून काय, तर त्या भानगडीतच पडायचं नव्हतं आम्हाला. लढवले आता ज्यांना उमेदवारी मिळाले ते तर आमचेच उमेदवार होते ना त्या अगोदरच्या याला. तो तेव्हा मी नव्हतो, ते आता मी आहे म्हणून हा निर्णय घेतला मी, असं समजा पाहिजे. त्यावेळेस मतदार जास्त होते, संख्या आमच्याकडे जास्त होती. हे मतदार वाढावे यासाठी निवडणुकीमध्ये आपल्या नेत्यांनी फारसं प्रयत्न पण केल्याचं दिसलं नाही. महापालिकेच्या निवडणुका झाल्या, नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्यावेळेस जर मेहनत घेतली असती तर आज तुम्हाला या निवडणुकीतून माघार घ्यायची वेळ आली नसती. हा जर तरचा प्रश्न आहे. त्यावेळेला खरोखरच मी नव्हतो किंवा आम्ही कुठेतरी संघटनेमध्ये दुफळी पडली ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यातनं अनेक चांगले
पूर्वीचे जे माझ्याबरोबर काम केलेले कार्यकर्ते निघून गेले काय अगदी काय आम्ही आधी पूर्वीसारखे सक्षम आहोत हे मी उगाचच बोलणार नाही आहे, पण तेवढी सक्षम संघटना उभी करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. तुम्ही गेलात तरी गाव बेस स्ट्रॉंग आहे, त्याच्यातनं आम्हाला उभं करायचं आहे. त्यासाठीच आमचा अट्टास चाललेला आहे की मगाशी मी सांगितलं कशा प्रकारे आम्ही खालून वर अशा प्रकारची संघटना उभारू आणि त्यांना दाखवून देऊ तुमच्यामुळे काही अडलेलं नाही आहे. ही संघटना फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा झेप घेईल अशा प्रकारचं वातावरण आम्ही निर्माण करतोय. तशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे. फक्त ते तुमच्या दृष्टीपथात यायला थोडा कालावधी लागेल. त्यासाठी तुमचे शुभेच्छा आम्हाला पाहिजेत. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.